वाह, चला मोती, आपली नाश्त्याची वेळ झाली. चला. हो, मी डोंगरे बोलतोय. नाही हो, सर साहेब दिल्ली होता आले नाहीत अजून. हो, शेड्यूल प्रमाणे यायला पाहिजेत ते. हो, उद्या.
किती उशीरले का काय आहे नाही तुम्हाला नाही तुमचा निरोप सांगतो मी त्याला. नाही काळजी करू नका. हो ठेवा ते तिकडे. जरा काम करा. तू सांग मोती, ही मालकाशी बेईमानी आहे की नाही, चोरी आहे हे मलाही पटतंय. पण तूच आता मला सांग, तुझी शेपटी कधी सरळ होणार आहे का? तसं काय माणसाचं मूळ स्वभाव जायचा नाही. पण मी काय म्हणतोय की काळा पैसा खाण्यापेक्षा पांढरी अंडी घरी मुलाबाळांसाठी नेली तर काय वाईट आहे? हा टेलिग्राम आहे टेलिग्राम. कुणाचा? ते उघडून वाचल्याशिवाय कसं कळेल? अहो बाईसाहेब, तुमच्या त्या कुत्रा नीट आवरून ठेवा. घाबरू नका. अहो कुत्र्या संबंधीच्या पुस्तकात चक्क लिहिलेलं आहे, भुंकणारा कुत्रा चावत नसतो. हो पण ते खरं. या कुत्र्याने ते पुस्तक वाचलंय का? सरकारी नोकर असून तुम्हाला विनोद करता येतो. म्हणजे सरकार नोकर अक्कल नसते? कुठं? फॅब्युलस. डोंगरे, 2 रुपये द्या. हे घ्या. 2 रुपये का 5 रुपये घ्या. मला नाही, त्यांना. कशाबद्दल? जोक बद्दल. 2 रुपये 4 आण्याचा पडतू जोक नाही. डोंगरे, टेलिग्राम वाचा. बापरे, काय झालं? चोर साहेब आता येत आहे. हो नो. बापरे, विमान लँड होणार. गाडी पाठवून काही उपयोग नाही. काय ग? तुला आजच्या अशोकच्या वाढदिवसाचा प्रोग्राम कॅन्सल करावा लागेल का? पप्पा उद्याच्या जहाजच येत आहेत. ओ, आजच मुहूर्त मिळाला वाटतं त्यांना यायला. आपल्या जावयाच्या वाढदिवसासाठी खास येत आहेत. सट्टापुऱ्या यांचा एवढा वाढदिवस आणि मला जायला नको का? रागू नको. तुला जायचंय ना? मी व्यवस्था करते, पण एका अटीवर. जेवायच्या वेळेच्या आत यायचं. नाही तर आपले पप्पा म्हणजे मेट्रो गोल्डविन मेयरचा सिंह आपल्या दोघीला कच्च खातील. कबूल? हो माय ताई. हा, पण मी जाऊ कशी? डोंगरी आहेत ना खाली. डोंगरे. सोमनाथ, सोमनाथ, ते घेऊन जा. एवढ्या लवकर नाश्ता संपला? संपलेला दिसतोय ना. उगी डोक्याला ट्राय देऊ नको. ते घेऊन जा. काहीतरी प्रश्न विचारतात. डोंगरे, डोंगरे, काय करते अजून तुम्ही? मुलाबाळांसाठी काही करावं लागतं. थांबा, आज मी पप्पांना सांगणार आहे. काय? नाही, मी सांगणार आहे. नाही, डोंगरे जर 6 नंतर थांबले तर त्यांना ओव्हर टाइम द्यायलाच पाहिजे. हा, ते सांगा, जरूर सांगा. पण माझं एक काम आहे. हो, सांगा ना. कराल तुम्ही? कराल म्हणजे ओव्हर टाइम आहे ना. काम तसं सोपं आहे. त्याचं काय सांगा, ओव्हर टाइम आहे ना. आपल्या आईसाहेब होत्या ना. माझी आई वारली. माझ्या हो, त्या दर गुरुवारी उपवास करायच्या. हो, आणि ते आपल्या मागील दारी औदुंबराचं झाड आहे ना, हो, त्याच्या भोवती 104 प्रदक्षिणा घालायच्या. धार्मिक होत्या हो त्या मानाने तुम्ही. म्हणजे नाही, तशी मी सुद्धा आहे. पण आज माझ्या हातून एक चूक झाली. मी सुद्धा उपवास करायची, प्रदक्षिणा घालायची, पण चुकून मी अंड खाल्लं आणि उपवास मोडला. अरे रे, आपल्या आई साहेबांच्या आत्म्याला वर काय वाटत असेल? तुम्ही नाही ना अंड खाल्लं? अंड खाल्लं म्हणजे तसं चालेल. तुम्ही माझ्यासाठी प्रदक्षिणा घालाल? घालेल, पण मी प्रदक्षिणा घालायला लागलो आणि सर साहेबाले म्हणजे मग त्याची काळजी करू नका. त्यांना काय सांगायचं मी सांगेन. मग घालतो. पण प्लीज तुम्ही प्रदक्षिणा घाला ना. पण किती? फक्त 104. 104? हो. पण ओव्हर टाइम. हो, ओव्हर टाइम. आता ओव्हर टाइम होत तर अधूनभर सोडतच नाही. टाकल्या गेला खरं ग. पण मी येऊ कशी? नेहमी सारखीच शिडी. आणि किल्ली
ही शिवाय दिल्ली हलत नाही हा. चला भाऊसाहेब काय चहा बी घेणार का? नाही आता नको, पुन्हा केव्हा तर निवांतपणे बस. मला आता एक डायरेक्टर बोर्डाची अर्जंट मिटिंग आहे. आमचा अतुल यायचा होता, त्याला मी सांगितलं एअरपोर्टवर यायला, पण कसं काय अच्छा ते ट्रॅफिक मध्ये लेट झाला असेल. बरं मग येतो. थँक्यू. इशारा. चल राय. डोंगरे डोंगरे, ए रामनाथ, कुठं मेले सगळे? अरे रामनाथ, डोंगरे कुठे गेले? आलो. डोंगरे एअरपोर्ट वर गाडी का नाही आली? नाही म्हणजे कार आपण यायच्या अगोदर 10 मिनिटं मिळाली. मग उगीच पेट्रोलचा अपव्यय नको म्हणून गाडी पाठवली नाही. कारण परवा आपणच म्हणालात देशाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अहो, पेट्रोलसाठी विनाकारण खर्च करणं देशाला विघात. पेट्रोलचा खर्च कोण करतं? पेट्रोलचा खर्च कोण करतं? आपण आपण. आपण म्हणजे तुम्ही. आता तुम्ही कुठे गेला होता? मी म्हणजे ते माग औदुंबर नाही ते आपल्या मातोश्री नाही पत्नी नाही उपास 104 अंडी. आज आपल्या पत्नीची पुण्यतिथी. आपल्या पत्नीची काय? पत्नी कुणाची डोंगरे? तुमची साहेब. अरे बेटा रडतेस काय? आईची आठवण झाली असेल. कुणाला आठवण झाली? नाही ताईसाहेबांना. तुम्हाला नाही ना? नाही. अरे रडायला काय झालं? नको रड नको. मी रडत नाही काही, हे आनंद अश्रू आहेत. तुमचा आज वाढदिवस ना? गेलेला माणूस कधी परत येते का? श्यामी कुठे आहे? ती आपल्या खोलीत रडत बसली. तशा श्यामाबाई आपल्या फार भावना प्रधान. आपल्या काय? आपल्या म्हणजे तुमच्या. मग तुम्ही मध्ये मध्ये बोलत जाऊ नका. नाही. आणि डोंगरे, आज नोकरांना सांगा आज नो स्वीट डिश म्हणा. सांगतो. रामनाथ, सोमनाथ, टुडे नो स्वीट डिश. माझ्या आईला आईस्क्रीम फार आवडत असेल. माझ्या वडिलांना आवडतं. हा खाऊन बघ, काय मस्त टेस्ट आहे. हे बघा, उष्ट लग्नानंतर खायचं असतं. अगं माझा आज वाढदिवस आहे ना, मला उष्ट वेगळंच हवंय. मला आज डिस्टर्ब करू नका, मला एकटीला राहू द्या. मला रडायचं नसतं असं. दारुगड दारुगड दारुगड. मला डिस्टर्ब करू नका. बरं आम्ही नाही डिस्टर्ब करत. तुला नाही डिस्टर्ब करत. पुढे मी चेंज करून येते. सोंडे मला माझ्या आईची आठवण येते. गुड मॉर्निंग मिस्टर डोंगरे. गुड मॉर्निंग. कशाला उगीच? या भावई जावई बापू या. घरात कुणी दिसत नाही. मी आहे ना. आय मीन श्यामाचे आपण श्यामा आपले वडील वाय. येस आय मीन हे हार मी मुद्दाम साहेबांकडे आणला होता, पण त्यांचं विमान आज चुकून वेळेवर आले. विमान वेळेवर येणार आहे, वेळेवर नाही यायला ती कमरेची गाडी आहे. मरे व्हॉट डू यू मीन? म्हणजे रेल्वे. सर साहेब येतीलच आता चेंज करून. यू मीन हिज मॉर्निंग ड्रेस. पण मला आश्चर्य वाटतं की मोठी मुलगी लग्नाची असताना सर साहेबांनी धाकट्या मुलीच्या लगीन ठरवलं कसं? काय माझ्या वडिलांचं आणि सर साहेबांचं ठरलं होतं लगीन. नो. माझ्या वडिलांचं आणि सर साहेबांचं ठरलं होतं की छान मुलगा झाला आणि सर साहेबांना मुलगी झाली की एकमेकांचं भय व्हायचं. पण हेमाच्या वेळेला आमच्याकडे मुलगीच झाली. त्याला सर साहेब सुटले. नाही वचन आठवून सुटतील कसे? त्यानंतर मी आलो ना. अरे नाही ते हे अरे वा म्हणायचं होतं, वा राहून गेलं. That's all right. मी सर साहेबांना त्यानंतर मुलगी झाली शोमा, आणि त्याने आमचं दोघांचं लगन ठरवलं. नो. आज नो मोर हार. डोंगरे, हा हार आमच्या मृत पत्नीच्या तसबिरीला घाला. भावई जावई बापूंच्या हा हार. Happy birthday to you. Happy birthday.
ओ नो. हे काय श्यामी कुठे दिसत नाही? तिला जेवायचं नाही. अरे असं करून कसं चालेल? निदान कॉफी घ्यायला पाहिजे, फळं घ्यायला पाहिजे. मी तिला समजवलं पण मग? नाही म्हणाली. हॅलो, हा कोण अतुल? हा काय रे? कोण श्यामा? काय तू तिला एका तरुणाबरोबर पार्क मध्ये पाहिलंस? चल चल. अरे पण ते कसं शक्य आहे? नाही नाही, तिची तब्येत बरी नाही म्हणून ती वर खोलीत पडलेली आहे. हा झोपली आहे. सर साहेब, मला वाटतं तुम्ही स्वतः खात्री करून घेतलेली बरी. ठीक आहे, आता तू म्हण असलास तर मी खात्री करून घेतो. वर जाऊन त्यात काय. हा पप्पा तुम्ही काय अतुलचं ऐकताय? तो बावळटच आहे. नाही नाही, बावळट तर आहेस ग, पण मी खात्री करून घेतो. बस जाऊन. पप्पा 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 पडले पडले, पाय तुटला माझा. पप्पा पडले. म्हटली वाटतं. बस 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 बस, तरी सांगत होतो ते उंच टाचाचे बूट घालू नका. अरे बघताय काय, उचला. अरे मला नाही रे, तिला उचला. उचला. चला, उचला. सोफ्यावर नेऊन ठेवा. साहेब तुम्ही सोडा, मी जातो. सोडू. बस बस बस, बरं इकडे घेऊन या. हा, इकडे. हा, या, इकडे ठेवा, इकडे ठेवा सोफ्यावर. रामनाथ हा, पुत्र. ए, ते ठेव रे, ठेव, तिथं ठेव, तिथं ठेव. हा, या, सावकाश, हा, सावकाश, सावकाश. अरे 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 अरे, हळू. हा, हा, डॉक्टरला आणू का? हा? नको नको, डॉक्टर नको. सोडलं की बरं वाटेल. जोडलं की बरं वाटेल. अरे रामनाथ, अरे बर्फाची पिशवी घेऊन ये. रामनाथ बर्फाची पिशवी. पप्पा आता कसं वाटतंय? आता बरं वाटतं. बरं वाटतंय ना? अरे च्या, हा शिट्टीचा आवाज कुठून येतोय? साहेब आघाडीची असेल, आघाडीची. हा हा, गाडी. हा. डोंगरे, अहो रेल्वेचं स्टेशन आपल्या घरापासून 5 मैल अंतरावर आहे. आगगाडीचा आवाज इथपर्यंत कसा येईल? काहीतरी काय? नाही पप्पा, आपल्या शेजारची पोरं हल्ली आमच्याकडे बघून शिट्ट्या वाजवतात. तुझ्याकडे आणि श्यामीकडे? हो. मी आत्ता बंदोबस्त करतो. पोलिसाला फोन करून बंदोबस्त करतो. हा, तू पड जरा, आराम हो, कर. हो. मी श्यामीला बघून येतो. हा. बरा झाला ना पाय? थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. आता तेवढं ओव्हर टाइमचं. माझ्या लक्षात आहे. हा पण पप्पांचा मूड बघून त्यांना सांगते. हा. हे माझ्या डोक्यावर कुठून आणलं रे तुम्हाला कामाला चायला? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाही हे पा अपॉइंटमेंट सर साहेब भेटत नाही. तुम्ही हे परवा संध्याकाळी 6 वाजता या. आपण मी अपॉइंटमेंट घेऊनच आलोय. होय? आपण मी दयानंद कॉलेज कडून आलोय. मुलाच्या ऍडमिशन साठी. ऍडमिशन नाही हो, मग? तिथे मी प्रोफेसर आहे. प्रोफेसर. पण नाही, माफ करा, हल्ली काय आहे, केसामुळे मुलांना प्रोफेसर ओळखूच येत नाही. साहजिक आहे हो, साहजिक आहे. हा, आपण ग्रँड साठी आले. हो हो हो. पण दरवर्षी ते प्रिन्सिपल येतात. हा, आपण प्रिन्सिपल यावर्षी लग्नामध्ये बिझी असल्यामुळे येऊ शकत नाही. आम्हाला म्हातारपणी लग्न. त्यांचं लग्न नाही हो, त्यांच्या मुलीचं लग्न. मुलीचे लग्न. हा. मग मी सर साहेबांना सांगतो सांगता. तुम्ही आल्याचं. तुम्ही आल्याचं सांगतो. त्यांची पॅन्ट. आनंद आहे. साहेब हे गोव्याच्या कॉलेजातून प्रोफेसर, नाव काय आपलं? अरे माझं नाव काय विचारताय? कोण? सॉरी इडियट. इडियट नाही. कोण? कोण कोण? कोण नाही. सोन धोंड. बरोबर, आज पाठवून देता ना. हो गोड. किती रे, तुझ्यामुळे माझे खरे नाव सुद्धा विसरून गेला. तुम्ही आज जा, आज काय व्हायचं ते होऊ द्या. मी आहे कमीन सर. हे आत याच्या आधी विचारायचं असतं. सॉरी थोडा चुकलो आम्ही. मी आहे कमीन सर. That's better. Come in. Have a seat. अहो, खुर्ची काय पकडताय तुम्ही? काय मंत्री आहात काय? इंग्रजी समजत नाही काय? नाही, मी मराठीचा प्रोफेसर आहे. प्रोफेसर धोंड. कोण? धोंड. म्हणजे तुम्ही फक्त कोनशिला समारंभाच्या उपयोगाचे. बसा त्या खुर्चीवर बसा. गेट मी. अरे गेट मी म्हणजे अर्थ समजला का? समजला असला तर बसा त्या खुर्चीवर. असे प्रिन्सिपल साहेबांनी मुद्दाम पाठवलंय चेक आणायला. ते स्वतः येणार होते पण डोंट वेस्ट माय टाइम.
तुमच्या प्रिन्सिपालचं आणि माझं या बाबतीमध्ये बोलणं झालेलं आहे. काय समजलं? बोलणं झालंय. गुड मॉर्निंग. अरे कुठे? तू मला न पाहिले पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. अच्छे चांगला आहे. हो तिकडे काय बघताय? माझी सेक्रेटरी नाही आहे, माझी मुलगी आहे ती. अशे तुम्हाला बघून खूप आनंद झाला. मी प्रोफेसर धोन. सर्कस मध्ये असता तुम्ही? नाही, सर्कस म्हणजे सर्कशीत गेलो होतो, पण तिथं माझ्या दोघं काहीच काम नव्हतं. मग काहीच जमलं नाही म्हणून मग शेवटी प्रोफेसर झालो. हो तुम्हाला चेक हवाय का नकोय? रे तेवढ्यासाठी तर इथं आलो ना. घ्या ना. सही केली ना खाली. हो प्रोफेसर, तुम्हाला बाहेर जायचा रस्ता माहित आहे ना? दरवाजा माहिती आहे ना. त्या दरवाजानच तर आत आलो ना मी. काय तिकडे जा जायला सांगताय? पप्पा तुम्ही मला पैसे देणार होतात ना? भाजी आधी बंद कर पाहू. ठेवून दे खाली, ठेवून दे. बरे झाले काम झाले म्हणजे सगळे. चेक मिळाला का मिस्टर खोंड? कोण नाही हो? सोन तोंड कोण नाही हो? तोंड दोन. या सगळ्याला कारण आमचं तोंड. या एवढ्याशा जिभेला हा धोंड सहन होत नाही. बरोबर आहे. गोयाची वजनदार वस्तू आहे. अरे अजून तुम्ही इथंच? तुमचा निरोप घ्यायला थांबलो होतो. तुम्ही कालिजात असता. काय स्मार्ट आहात तुम्ही. सामखे फकाणे करतो. कसं बरोबर ओळखलं. कुठल्या कालिजात असता? टेलरिंग कॉलेजात. असे या आता. येतो ना. जा जा. जायचे. तुमचे नाव नाही कळले. हेमा. अरे वाटलेच मला. तुमच्या गालावरची गोड खळी पाहून. चला मुंबईला आल्याचे सार्थक झाले. चेक मिळाला. आता फक्त वटवायची खोटी आहे. नमस्कार. नमस्कार. दोन म्हणजे सोन्याची खाणमरी ही. काय लोचट माणूस आहे हा. या या जावई बापू, या या जावई बापू. वाटलं तुम्ही मला परत बोलावणार. तुम्ही नाही, गोव्याचे नाही, लंडनचे. असे या या लंडनला पण एक असतात. तो गोव्याचा तो आत नाही आत. तुम्हाला बोलवलंय. या या आज काय आनंद दिसतोय सगळं. कशाला उगा जखमेवर मीठ सोडताय? का? मी येणारच नव्हतो, पण सर साहेबांनी बोलावलं म्हणून आलो. हरकत नाही, मी सर साहेबांना सांगतो तुम्ही आलेच. थँक्यू सर साहेब, हे अतुल साहेब आलेत. पाठवतो. तुम्ही जा आता. थँक्यू व्हेरी मच. निर्लज्ज, हलकट, हरामखोर. आत्ताच्या आत्ता मी तुला पोलीसच्या स्वाधीन करतो. अरे अतुल, परत काय चाललंय तू? ये अरे लक्षात. अरे मी ते आता बोललो ते तुला नाही, ते मी फोनवर बोलतो. अरे काय आहे, एक चावट कार्टा हेमीला आणि श्यामीला रोज फोन करून सतावता. त्याला मी ठणकावत होतो. अतुल, तुला तुझ्या चष्म्याचा नंबर बदलायला पाहिजे. अरे तू काल रात्री मला फोन केलास ना की तू श्यामाला एका तरुण माणसाबरोबर पार्क मध्ये पाहिलंस म्हणून. अरे ऑफकोर्स काय, मी खात्री करून घेण्याकरता वर तिच्या खोलीत गेलो तर ती दाराडून झोपलेली.
त्याचं काय आहे, म्हणजे त्या औरंगजेबाला जसा सगळीकडे जिकडे तिकडे तानाजी दिसत होता ना, तानाजी नाही, शिवाजी. हा शिवाजी तसं तुला सगळीकडे जामा दिसायला लागलेली आहे. असू दे या वयात असे भास होतात, त्यात काय तुझा दोष नाहीये, कारण तुझा आणि तिचा आता लवकरच साखरपुडा व्हायचा लवकर अशी काय करतेस? काय? गाडीची चावी घेऊ की नको अशी काय करतेस? डोंगरे, माझ्या गाडीची चावी कुठे आहे? तुमच्या ड्रायव्हरकडे ड्रायव्हरकडे. कॉलेजात निघालात का? साहेबांना सांगून जा, पप्पा कुठे आहेत? ते लायब्ररीत बसलेत. मला कटकट नको. एक तर उशीर होतो आणि पप्पांना भेटून जा म्हणे. हॅलो भाऊजी. हा चष्मा तुम्ही वापरत जाऊ नका. चष्म्याशिवाय इतके सुंदर दिसता तुम्ही, नाही का हो डोंगरे? ते देखणेच आहेत. हो पण माझा चष्मा द्या ना. काहीतरी असं काय करताय हो? तुम्ही आवाज बदलला तरी ओळखलंय मी तुम्हाला. माझा चष्मा द्या ना. मी श्यामाताई नाही, मी डोंगरे. हा माझा चष्मा आहे. भाऊजी, तुम्हाला चष्म्याशिवाय दिसत नाही का हो? नाही ना दिसत. मग लग्नात चष्मा विसरू नका, नाही तर श्यामाताई भटजीच्याच गाठ मार घाला. वात्रटपणा झाला आता चष्मा देऊन टाका, परत देऊन टाका. पप्पा आम्ही कॉलेजला जातोय. जाऊन मी पण त्याच बाजूला जातोय. वा. हवं तर सोडतो तुम्हाला. नको, हेमाताई सोडेल मला. नो अतुल तुला सोड. हेमा तू आपली गाडी घेऊन जा. माझं पुस्तक दे. पुस्तक दे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. हा अतुल, मी उद्या तुझ्या वडिलांना भेटतो आणि सगळं पक्का करून टाकतो. थँक्यू सर साहेब. मला कॉलेजला जायला उशीर होतोय. सॉरी. चला. गुड बाय सर साहेब. गुड बाय. Come on, my darling. चला ओ राणी सरकार. माझं नाव श्यामा आहे. थँक्यू. आपली अशी संगत आणि ब्युटिफुल हवा. ओ हवा, तुमची हवा गेलीये गाडीची. ओ माय गॉड. तुम्ही जरा थांबता का? मी जरा पंपावर हवा भरून येतो प्लीज. पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आता. मला उशीर होतोय कॉलेजला जायला. प्लीज प्लीज. नॉनसेन्स. मला माहितीये संध्याकाळी कुठे जातेस ते. टाइम घेऊन वेळेवर येते म्हणजे किती वेळ माणसाने वेट करायची. काय सांगा, प्रेम करतात का मस्करी करतात? कमान. नेहमी मला वेट करायला. आय डोंट लाईक दिस ॲटिट्यूड. आपलं नेहमीच सर साहेब, पटली ना खात्री? खात्री खात्री आहे तुमच्याबद्दल ना, म्हणून तर मी इथं आले. अगं पण तू मला सांग, काय? तू माझ्यासारख्या एका गरीब नोकरी करणाऱ्या तरुणात काय पाहिलं? जे इतरात पाहिलं नाही ना, ते तुमच्यात पाहिलं साहेब. अरे रावसाहेब, तो बोर्ड दिसत नाही का? नो पार्किंगची जागा आहे. हो पण ती समोरची मुलगी आहे ना, तिला मला भेटायचंय. मुलगी? हा. वा राव, या वयात मुलींची रोमांस पाहताय का तुम्ही? पण जाता की घेऊ लायसन काढून. चल बाबा, जाते कुठं कार, ती घरी भेटेलच की. चल. मला डिस्टर्ब करू नका. मला एकटीला राहू द्या. मला माझ्या आईची आठवण येते. मला एकटीला राहू द्या. तुम्ही जा भाऊ इथून. पप्पा, एक शब्द बोल नकोस. तुझी चूक आहे शामिला. पण पप्पा आम्ही आय से शट अप. तू कॉलेजच्या नावाखाली एका पार्क मध्ये जाऊन एका तरुणाला मिठा मारत बसतेस. तुझं लग्न ठरलेलं असताना. नाही पप्पा, ती नोट्स घेत होती त्याच्याकडून. नोट्स घेतो हो. पार्क मध्ये? नोट्स घेतो? आम्ही काय कॉलेजमध्ये कधी गेलो नाही काय? मला ठाऊक आहे पप्पा, अतुलनं तुमच्या मनात भरवलेलं दिसतंय. कुणी मनात भरवून द्यायला मी काही कुकुलं बाळ नाहीये. मी स्वतः डोळ्याने पाहिलं तुला त्या पार्क मध्ये त्या तरुणाबरोबर इन रोमॅन्टिक मूड. एनी एक्सप्लेनेशन?
कुणीतरी लाज आहे म्हणायची मला. ठीक आहे, उद्यापासून रामनाथ आणि सोमनाथ तुमच्या बरोबर येतील. कॉलेज संपल्याबरोबर त्यांच्या बरोबर घरी आलं पाहिजे तुम्ही. Got me? Yes. काय गरज होती पार्क मध्ये जायची? दुसरीकडे जाता येत नव्हता? रोमॅन्टिक मूड म्हणे. ते दोघं बाहेर असं आपण गेट बाहेर कसं पडायचं? काय करायचं? वाव, आठवणीचं नाणं आहे? दे लवकर. ठीक आहे. आले. हॅलो, कोल्हापूर पोलीस स्टेशन. आम्ही इन्स्पेक्टर दुतंड बोलतो. हॅलो दुतोंडे. सॉरी इन्स्पेक्टर सर, मी अहुजा कॉलेजची विद्यार्थिनी बोलते. अहो, 2 गुंड माझ्या मागावर आहेत. हा, मला त्रास देत आहेत. मला पळून येण्याची धमकी सुद्धा देत आहेत. ते इथं बाहेर, कॉलेजच्या बाहेर माझी वाट बघतायत. भीती वाटतो इन्स्पेक्टर साहेब. तुम्ही बिलकुल घाबरू नका. ताबडतोब मी पोलिसांना तिकडे पाठवतो. इतका उशीर कसा? नेहमीपेक्षा लवकर आलो साहेब. अरे मी तुमच्याबद्दल नाही बोलत आहे, मी श्यामी बद्दल बोलतो. इतका उशीर झाला, अजून त्या दोघींचा पत्ता, त्या नोकरांचा पत्ता नाही. कुठे होता इतका वेळ तुम्ही दोघी? आमचे नोकर कुठे आहेत? आम्हाला काय माहित? आम्ही त्यांना शोधत होतो म्हणून तर आम्हाला यायला उशीर झाला. होय की नाही का? हॅलो, हा मी बोलतो. कोण? पोलीस इन्स्पेक्टर झरापकर? हा बोला. हा, ते दोघे माझेच नोकर. हा, मीच त्यांना पाठवलं होतं. माझ्या मुलींना आणायला पाठवलं. काय? त्या मुलीचा तुम्हाला कसा फोन आला? अच्छा अच्छा, सॉरी हा, तुम्हाला जरा त्रास झाला. नाही, तुम्ही त्या दोघांना सोडून द्या. थँक्यू. हा तुझा वाह्यातपणा दिसतो. ही श्यामी घाबरट आहे. ती असला फजीलपणा करायची नाही. तू आणि तुझ्यामुळे ही श्यामी दोघी हाताबाहेर जात चाललेल्या आहेत. आणि याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. हा, तुमच्या करता गव्हर्नन्स नेमून टाकतो. डोंगरे, आत्ताच्या आत्ता वर्तमानपत्रात जाहिरात द्या. आम्हाला एक गव्हर्नन्स पाहिजे. पण साहेब, मी असताना आपल्याला गव्हर्नन्स कशाला? अरे आम्हाला म्हणजे मला नव्हे हो, या दोघींना गव्हर्नन्स पाहिजे. तुम्ही जाहिरात देता. लगेच जाहिरात देता. मोठी कुणावर बघतो काय? कोण पाहिजे आपल्याला? सर साहेब, आपलं नाव? मी आपल्याला नाव विचारलं नव्हतं. नाही, मी आपलं नाव विचारलं. सर साहेबांना सांगा मॅडम आल्या आहेत अपॉइंटमेंट दिल्याप्रमाणे. मॅडम अपॉइंटमेंट? मॅडम साहेब, एक बाई आल्या तुम्हाला भेटायला. बाई? नाही, तिला सांगा आता वेळ नाही. सांगा तिला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय, मी तुम्हाला हसून गुड मॉर्निंग म्हटलं आणि तुम्ही गुड मॉर्निंग. अपॉइंटमेंट द्यायची आणि वेळ नाही म्हणून सांगायचं. अपॉइंटमेंट? हा, म्हणजे तुम्ही म्हणजे आपण मला सगळेजण मॅडम म्हणतात, पण खाजगीत माझं नाव मीच जवळकर. नाही, जवळकर असू द्या, पण तुम्ही लांबून बोला. डोंगरे, त्यांना लांबून बोलायला. तुम्ही लांबून बोला. बाईचा पदर आहे, तो पडणार. माझी काय हरकत नाही. मला गव्हर्नरच्या जागेसाठी बोलवलं होतं. ओ सॉरी. डोंगरे, सॉरी. हेमीला आणि श्यामीला बोलवा ताबडतोब. तर तुमचा यापूर्वीचा अनुभव काय? चांगला नाही. म्हणजे यापूर्वी मी ज्यांच्याकडे गव्हर्नन्स म्हणून होते त्यांच्याकडे तोंडी 1 वर्षाचा करार होता. बर. पण त्या मुलीचं लग्न 6 महिन्यात ठरल्यामुळे माझी नोकरी संपुष्टात आली. अरे नाही, पण इथं तसं व्हायचं नाही. 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट करू आपण. थँक्यू. पण तुम्हाला इथंच राहावं लागेल. आणि आमच्या मुली जरा व्रात्य आहेत, त्यांना सरळ करावं लागेल. तुम्ही काही काळजी करू नका, पण मी अत्यंत शिस्तप्रिय आहे. अरे वा. आणि शिस्तीमुळेच राष्ट्र मोठं बनतं. तुमच्या मुलींना मी सुतासारखं सरळ आणि गुड मॉर्निंग. मावशी नाही, मॅडम. हा, तर मॅडम, या माझ्या 2 मुली, हेमी आणि श्यामी.
आणि या तुमच्या गव्हर्नन्स. आजपासून या तुमच्या बाजूच्या खोलीत राहतील आणि तुमच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी येतील. म्हणजे हा. टॉयलेटमध्ये सुद्धा? Shut up! तर आजपासून या दोघी तुमच्या ताब्यात. श्यामे यांची खोली दाखव. चला मॅडम चला, आपल्याकडे म्हण आहे ना, माय मोरोनी मावशी उरो. चला. थँक्यू. या मावशी बाई. सॉरी मॅडम, वेलकम. थँक्यू. ही माझी खोली छान नाही आहे. नाही, ही आमची खोली. तुमची खोली शेजारी आहे, नंतर दाखवतो ना. पण आपण बसा. मॅडम बसा ना. छान आहे, फारच सुंदर आहे. बसा ना, बसा. काय झालं? नाही नाही, मजबूत आहे. हो बसा ना. सोमनाथ, चहा आण रे. ताई वाजले किती ग? वाजले? सॉरी मॅडम, सॉरी. फार गरम आहे चहा. सॉरी मॅडम, सॉरी. असू दे, मला हा अनुभव काही नवा नाही. मला माहिती आहे ते सगळे प्रकार. माझी खोली दाखवा. चला ना, दाखवते. चला चला. पण घरी यायला उशीर झाला. काय करणार? स्पोर्ट्स क्लबची मीटिंग होती ना. ती मीटिंग 15 दिवसापूर्वी झाली. एकच थाप 2 वेळेला मारू नये, ती खोटी वाटते. आणि काय ग, स्पोर्ट्स क्लबची मीटिंग पार्कवर असते आणि फक्त 2च मेंबर हजर असतात. म्हणजे आज तू एका तरुणाबरोबर पार्क मध्ये होतीस आणि हेमा तुझी वाट बघत गाडीत उभी होती. आय एम राईट? पण तुम्हाला कसं कळलं? तुम्ही सुद्धा कुणाबरोबर? सर साहेबांनीच मला तुमच्या वॉचवर पाठवलं होतं. श्यामा, जी गोष्ट माणसाने करावी ती उघडपणे करावी. पप्पांना अशोक आवडत नाही, अतुल आवडतो. मूळ क्रिकेट ना आलाय क्लुबरा. बस झाला, संपला स्टॉप. प्लीज तुम्ही सांगून बघा ना पप्पांना. हे पहा, तुमच्या घरगुती भानगडीत मला मुळीच पडायचं नाही. ती माझी ड्युटी नाही. आजच्या प्रकाराबद्दल जर पप्पांनी तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगणार नाही ना? सांगावंच लागेल, कारण तेवढ्या करताच मला नोकरीवर ठेवले सर साहेबांनी. पण सुदैवाने सर साहेब आज हैदराबादला गेलेले आहेत. तुम्ही आता जेवून घ्या आणि वर जाऊन झोपा. तुम्ही नाही जेवणार? नाही, मी रात्रीची फक्त दूध पिते. तब्येतीवरनं दिसतच आहे म्हणे दूध पिते. म्हैस मी काय रेकॉर्डिंग रूम मध्ये? मग रेकॉर्डिंग केव्हा संपेल? हा, त्यांची गोव्याला ट्रान्सफर झाले. मग केव्हा जाणार आहे ते गोव्याला? पुढच्या आठवड्यात. थँक्यू. कुणाला फोन करत होतीस? मी कुणालाही फोन करेन. एनी ऑब्जेक्शन? नो. कामा कुठे आहे? कॉलेजला गेली असेल. मग तू नाही गेलीस? मला पहिले 2 पिरियड ऑफ होते. ठीक आहे, मग आपली संध्याकाळी कॉलेजमध्ये भेट होईल. आमच्यावर अशी पाठ ठेवण्यापेक्षा आमच्या कॉलेजात नाव का नाही घालत? नाहीतर एक जागा रिकामी होणारच आहे, रेक्टरची. ते मी सर साहेबांना विचारून ठरवीन. त्याच्या बिन विचारून ठेवी. बाई भलतीच कडक दिसती. तिची जागा दिल्लीतच आहे. मी लायब्ररीतून सर साहेबांना ट्रंकॉल लावतो. हो, तुम्हाला डिस्टर्ब नको. मी आज येऊ का? कोण आहे? अरे भाऊजी, या या. कशाला उगाच फिरकी घेताय? फिरकी? मी? मला माहिती आहे आम्हाला माझ्याशी लग्न करायची इच्छा नाहीये. हे कोणी सांगितलं तुम्हाला? मी तिला पाहिलं एका तरुणाबरोबर. नाही हो, ते तुम्हाला जळवण्यासाठी. प्रेम का वडिलांच्या संमतीने होतं? नेव्हर नेव्हर. तुम्ही काहीतरी साहस करून दाखवा. हल्लीच्या मुलींना ते फार आवडतं. मी एक्झॅक्टली काय करून दाखवू? हे सुद्धा मीच सांगायचं? तुम्ही अपरात्री यायचं आणि खिडकी मधून तिच्या बेड मध्ये घुसायचं.
बापरे बापरे काय अहो रोमिओ सुद्धा जुलियट साठी झाडावरून तिच्या खोलीत शिरला. तुलसीदास तर सापाला धरून आपल्या बायकोच्या घरात शिरला. मग मी कसा शिरू? शिडीवरून. मी शिडी लावून ठेवते, तुम्ही खोलीत जायचं, तिला मिठीत घ्यायचं आणि म्हणायचं, रुद्रेश्वरी मी तुझ्यासाठी हे साहस केलाय, माझ्या खालच्या चिक्का बाप करून. पुढचं मी करतो. करा नक्की. मग आज रात्रीच हे साहस करा. तुम्हाला तिची खोली ठाऊक आहे? नाही ना. नो. ज्या खिडकी खाली शिडी असेल ती तिची खोली. ओके, मग आजच हे साहस करा. थँक्यू. मी चलतो. या. Bless you, my child. Goa, you there? You there? थँक्यू व्हेरी मच. नमस्ते हेमाजी. अय्या थोंड. तोंड नाही हो, मग तोंड. थँक्यू. आमचं नाव लक्षात ठेवल्याबद्दल. तोंड आहेत का घरी? काय सरसाहेब आहेत का घरी? का ग्रँड वाढून हवी होती? नाही हो, तुमची आमची ओळख वाढावी म्हणून. सरसाहेब बोलायला लागले ना की मला एकदम भीती वाटते हो. असं? मग पप्पा घरात नाहीये? बरं झालं. काय म्हणजे हरकत नाही. म्हणजे काय आहे, मला तुमच्याशी बोलायचं होतं. मग बोला की. बोलायचं होतं म्हणजे काय, आजच्या गोयाने मी रातराणीला चाललोय. काय म्हणजे आजच्या रातराणीने मी गोयाला निघालोय. एक सांगायला आला तर पुष्कळ हो, पण बोलायला गेलं ना की सगळे शब्द उलटे होतात, तोंडातल्या तोंडात. असं? मग आपण पुढल्या वेळी बोलूया, म्हणजे तुमचे सगळे शब्द सुलटे होतील. त्यापेक्षा तुम्ही गोयाला काय येत नाही? आमचं सगळं दाखवू तुम्हाला. काय? निसर्ग. गोयासारखा निसर्ग कुठेही नाही. नारळाची झाडं, आंब्याची झाडं, फेणीची झाडं, झाडांची झाडं. हे बघा, मी तुमची सगळी झाडं बघायला येईन. थँक्यू. आणि तिथल्या तिथे तुमची घसरणारी पॅन्ट सुद्धा फिट करेन. मस्करी करता काय केली म्हणजे तू? बरे कोण आहे? पप्पा आले वाटतं. नमस्ते पप्पा. एअरपोर्ट वर, इथं नाही. तिकडे आले. बरे मग मी पळतो. इथले इथं? पळतो म्हणजे पळत नाही हो, चालतो, निघतो. असं? मग निघा, नाहीतर तुमची घसरणारी पॅन्ट इथल्या इथं सुटेल. मस्कर. मोती जरा या धोंड्याला बाप. म्हणजे पप्पा परवडला, पण मोठी नको. हॅलो, हेमा स्पीकिंग. हा क्षमा, बोल. काय नाही ग, तो बोर आला होता धोंड, त्याला कटवून. काय आता रेडिओवर सुरेश कुमार गाणार आहे? हो. हा मी फोन ठेवते, मला तर आंघोळ करायची. हा अच्छा, बाय. हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. आता आपले आवडते गायक सुरेश कुमार एक गीत गातील. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. मे आय कम इन सर? येस, कम इन. या. त्याचं काय आहे, या बंगल्यात 2च वाक्य उच्चारली जातात. मी कम इन म्हणतो, सर साहेब गेट आउट म्हणतात. आपण? मी डोंगरे, सर साहेबांचा पीए. ओह, ग्लॅड टू मीट यू. आय टू. आपण? मला श्यामाने पाठवलं होतं सर साहेबांना भेटायला. अरे वा, म्हणजे घरचाच वशिला घेऊन आला. नोकरी नक्की मिळणार. बरं, लायसन्स वगैरे? लायसन्स? नोकरी? हो, आम्ही जाहिरात दिले, ड्रायव्हर पाहिजे म्हणून. अहो, मी ड्रायव्हरच्या नोकरीसाठी नाही आलो. मग काय घर जावे म्हणून आलात? इथे काय की? हो. मॉर्निंग सर. आपण माणूस आहे, याला कशाला घेतला घरात? घर जावे म्हणून नाही साहेब, ड्रायव्हरच्या नोकरीसाठी आलाय साहेब. काढव. तुम्ही जाहिरात नीट वाचली ना? हो, जाहिरात बघा, आम्ही जाहिरातीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला वयस्कर ड्रायव्हर हवाय. आमच्या घरामध्ये लग्नाच्या 2 तरुण मुली आहेत, इतका तरुण ड्रायव्हर ठेवून मी काय करणार आहे? अहो, मी नोकरी आहे. छाडा. माझं नाव अशोक. त्याच्याशी मला काहीही कर्तव्य नाही. डोंगरे, तुम्ही असल्या असल्या माणसांना कशाला घरात घेता? अहो, मी तुमच्या मुलीशी. डोंगरे, तुम्ही याला बाहेरचा रस्ता दाखवा. कुठे आहे तो? चला तुम्ही बाहेर व्हा आधी. गेट आउट फ्रॉम हिअर. चला Get out. ओके. मोठे लागून गेल्यात पैसेवाले आणि बाहेरचा रस्ता ठाऊक आहे का? एका जनावरासारखी ट्रीटमेंट. कशाला आम्ही माणसं नाहीत? म्हणजे गेट आउट फ्रॉम हिअर. अशोक, माझं जरा ऐकून घेता का तुम्ही? सोड ते कुत्रा सोड अंगावर.
बापाने घराबाहेर काढलं, तू कुत्रा सोड अंगावर. असे रागावू नका हो, त्यात माझा काय दोष? दोष तुझा नाही, दोष माझाच आहे. एका श्रीमंत बापाच्या मुलीवर प्रेम केलं मी. अशोक, माझं जरा तुम्ही ऐका तरी. आपण संध्याकाळी भेटू. कशाला? खेळ खायला? मला कुत्रा त्याची बारी देखील चढू नाही कोणी. प्राणेश्वरी, हृदयेश्वरी, केवढं ऍडव्हेंचर करून आलोय मी. काळजाचे कबाब थळ हातावर घेऊन आलोय मी. मी किरीनचा फरहान, जुलियटचा रोमिओ, सोनीचा ट्रान्झिस्टर, आय सॉरी, सोनीचा मैफॉल, मैवॉल. सोड माझा हात. हाती घेतलेलं काम सोडू नये असं म्हणतात. सोड माझा हात. नाही, आता तुझी कदापि सुटका नाही. प्रारंभी तुटो अथवा फांदी तुटो. अनारकली, तुझ्याशिवाय हा सलीम जावेद जगू शकणार नाही. सोड म्हणते रे माझा हात. सलीम जावेद अरे माझ्या तुला काय लाज लज्जा वाटते की नाही? अरे मॅडम, तुला पोलिसाच्या ताब्यात दिलं म्हणजे बरं दिसेल. कोण आहे तिकडे? रामनाथ, सोमनाथ. आपण सगळा प्रकार माझ्या ध्यानात आला. माझ्या मुली, एस्पेशली हेमे तू, ही असली घाणेरडी गोष्ट करावी. शेमफुल. पण पप्पा, एक शब्द बोल नकोस. तू मॅडम समोर मला लाज आणलीस. आता आता अगदी पाणी डोक्यावरून गेलं. आता मी तुम्हाला इथे ठेवतच नाही. उद्याच्या उद्या गोव्याला पाठवून देतो. गोव्याला? येस, गोव्याला. आपण इतका त्रागा करून घेऊ नका. मी ती गोष्ट इतकी सिरियसली घेतली नव्हती. नाही, तो आपला मोठेपणा आहे. पण आता जे ठरलं ते ठरलं. मी गोव्याच्या कॉलेजमध्ये या दोघींची नावं सुद्धा घालून टाकलेली आहेत. येस. आणि माझ्या एका मित्राच्या बंगल्यामध्ये यांची राहायची सोय केलेली. तो वारलेला आहे, पण त्याची बायको आहे. तिला आम्ही ऑन्टी म्हणत असतो. ऑन्टी. काय डोंगरे तिकडे आणले? आणा. मोठा मुश्किल मिळाली उद्याच्या गाडीची. पण साहेब हे फर्स्ट क्लासचे आहेत. माझ्या मुली काय थर्ड क्लास नाही जाणार आहेत? नाही, पण हे जेंट्स कुपीचे आहेत म्हणून. अरे कुपे म्हणजे दोघांच्या करताच असतं ना. मग जेंट काय लेडी काय? घे मी दोन्ही तिकीट. हेमे, श्यामे, उद्या संध्याकाळच्या गाडीनं तुम्हाला दोघींना गोव्याला जायचंय. जा, तयारीला लागा. चला निघा. पण मॅडमचं काय? मॅडमचं मी बघून घेईन. हा, हॅलो. येस, अशोक आहे. अशोक, मी श्यामा बोलतेय. हे बघ, उद्या संध्याकाळी मी आणि ताई गोव्याला जाणार आहोत. हा, हे बघ, आता मला काही जास्ती बोलायला वेळ नाहीये. असं काय? तू असं कर, उद्या संध्याकाळी दादर स्टेशनवर फर्स्ट क्लासच्या जेंट्सच्या कुपेकडे उभा राहा. हा, हो, गाडी वेटीवर सुटते, दादरून नाही. तुम्ही आपलं काम करा. बरोबर काम करतो मी. हाय. हाय श्यामा. हाय. हॅलो. हाय. हे घे तुमचं पार्सल. थँक्यू. पण ताई, पप्पाने आंटीला कळवलं की आपण दोघी येतोय म्हणून. त्याची तू काळजी करू नकोस. पण ताई, तुझं लग्न झाल्याशिवाय मी कसं लग्न करू? तुला सांगितलं ना तू काळजी करू नकोस म्हणून. इट्स माय हेडेक. मी बघेन ना एखादा पावाला तिकडे. चल. ए, पाय कोण पडणार? अरे ताई, तू खरी संसार करा. अशोक, माझ्या लाडू बाईला सांभाळ. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. चला, मोठ्या जबाबदारीतून मोकळे झालो आपण. आपण काय? आपण म्हणजे तुम्ही. मग असं म्हणा. काही म्हणा, पण त्या दोन मुली नसल्यामुळे अगदी घर खायला उठणार आहेत. आणि त्यात मला काही काम पण नाहीये. असं काय करताय? मुली नाही तर नाही.
सर साहेबांची काळजी घ्या. नाहीतरी घरात बाई माणूस कोणी नाहीच आहे. अरे तुमचा सल्ला कोणी विचारला होता मध्ये? गाड मूर्ख इडियट. मला ठाऊक आहे तुमच्या दोघांचं प्रेमाचं भांडण आहे ते. हो नाही तसं सर साहेबांचं माझ्यावर प्रेम आहे. पण काय आहे बायसेप गेल्यापासून आणि विशेषतः ब्लड प्रेशरचा अटॅक आल्यापासून सर साहेब भयंकर चिडचिडे झाले. पूर्वी असं करत नव्हते, चांगले होते पूर्वी. एक्सक्यूज मी मॅडम, येस. आपल्या बरोबर असलेली ती मुलगी हा ती दादरलाच उतरली. म्हणजे जागा खाली आहे तर या साहेब या. आपण सध्या इथे बसून घ्या. रात्री मी तुमची दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये सोय करतो. अच्छा. मी इथे बसलो तर आपली काही हरकत नाही ना? कंपार्टमेंट 2 माणसांसाठी. हो येस. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले. शी अहो मिस, मला जरा असं वाचायचंय. हे गाणं बंद करता का? कसलं गाणं लावलंय? सॉरी, हे माझ्या आवडत्या गायकाचं गाणं आहे. छे अहो कसला ग्रस्ता बेसूर गातोय. सुराचा आणि तुमचा काय संबंध? सूर म्हणजे काय कळतो का? हो म्हणजे सुरातलं काही कळत नाही पण बेसूर कळतं. मला वाटतं गाडीतला एखादा भिकारी ना तो सुद्धा याच्यापेक्षा छान गाणं म्हणेल. शट अप. मी पूर्ण केस लावणार आहे. छान. मग या बेसूर माणसाची तुम्हीच कॅसेट आहे का? मीच कंपार्टमेंट बदलतो. काइंड ऑफ यू. प्लीज. वेलकम मॅडम. जगह है. हाँ बिल्कुल है. आइए नाही. तुम्ही तिथं बसा ना. हा पण त्याला आवडेल ना गाणं का? मी बस करते प्लीज. आता या अटीवर मी इथं थांबायला तयार आहे. क्या फैसला हुआ? त्या काहीतरी नाही नाही म्हणतायत. वा वा वा. शांतपणे वाचायला सुद्धा किती बरं वाटतं. इंजिन. उरलेले राहू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर साहेबांची मुलगी. Welcome, my dear. थँक्यू. Welcome, my dear. Welcome. अगं तू एकटीच आली? तुझ्या बापाचा फोन आलो त्याचे 2 चेडवा येतात म्हणून. चेडवा म्हणजे डॉटर. त्याची दुसरी मुलगी नाही आली? दुसरी मुलगी हा तिला ना आज मॅथ्सचे पेपर्स मिळणार आहेत. ती उद्या येईल. असे बरं. तू का तुझी आणि तुझ्या बहिणीची खोली दाखवता? बॉईन मिस सिस्टर बॉईन. सॉरी आंटी, आम्ही दोघी एकाच खोलीत राहू. गुड, व्हेरी गुड. चल बाय. हा तू का तुझी खोली दाखवता. चल या रे पुता या. अगो तुम्हाला दोघींना हवे सामखे लहान असताना बघितली. ही पुढे ही तुमची दोघांची रूम. बोरिया आवडली?
ये पळय तू सामकें थकल्यास तू मातशी रेस्ट घे हांव तुला च्या आणते हा कुठले हेमा श्यामा ही तुमगेली खोली आव हा दरवाजा वा एकदम आवडली. श्यामा श्यामा डार्लिंग आय एम होम. लग्न आधी काय लाईफ होतं. 50 पोरींकडे लक्ष जायचं आणि आता आता हातामध्ये संसार पिशवी हा डालडा हे पापड ही वांगी हे हे तुझ्या डोळ्यात पाणी. खरंच संसार म्हणजे असं काही असेल याची कल्पना नव्हती. पोट कापलं की हो माझं. थांब थांब यावर एक जालीम उपाय. कसला या फिश करी बना वाह मजा आया. तू की थोडी शीत देऊ म्हणजे राईस ग भात भात ताटात आहे अजून. उद्या येणारी माझी बहीण आणि मी आम्ही दोघी जुळ्या बहिणी आहोत. माहित आहे ना तुम्हाला. जुळ्या बहिणी पण तुझा फादर कधी बोलला नाही. पप्पा ना आमचे पप्पा नंबर 1 चे विसरभोळे आहेत. विसरले असतील. मग बघू तुमका दोघा. उद्या सकाळी येणारच आहे ती मग बघालच. एक्सक्यूज मी प्रिन्सिपल साहेबांचं केबिन कुठे. त्या तिकडे उजव्या हाताला. थँक्यू. गुड मॉर्निंग गुड सर. मॉर्निंग गुड मॉर्निंग. वा 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 वा. अलभ्य लाभ अलभ्य लाभ. सोनी आता दिवस आजी अमृते पाहिला. शेवटी तुम्ही आला का तुम्ही आमच्या गोयाला. हो यावंच लागेल. तुमची फिट करायला आले. बरोबर तुम्ही टेलरिंग कॉलेज मध्ये टेलरिंग कॉलेज. टेलरिंग. हो हो हो. पण तुम्ही इथं कशा. ते तुम्ही निसर्गाचं वर्णन केलं होतं ना. निसर्ग माडांची झाडं झाडांची झाडं. गुड मॉर्निंग. ती बघायला आले. असे मग कुठल्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतली. इंटर आर्ट्सला. इंटर आर्ट. गुड मॉर्निंग. इंटर आर्ट. असे मग बरे झाले मग. काय मी पण आर्ट्सचाच प्रोफेसर आहे. तुम्ही. मी नाव लक्षात आहे ना माझं. काय धोंड. धोंड. बरं मग धोंड म्हणून माझ्या मार्गात आडव्याला. गुड जोक. गुड जोक. इट्स रिअली अ गुड जोक. थँक्यू थँक्यू. खरं सांगू तुम्ही प्रोफेसर वाटत नाही. तुम्ही विद्यार्थी वाटता. आता तुम्ही सांगत असाल तर मी माझी प्रोफेसरशिप सोडून तुमच्या वर्गामध्ये विद्यार्थी म्हणून बसायला तयार आहे. नको नको एकदा चुकून प्रोफेसर झाला नजर चुकीने पुन्हा हे धाडस करू नका. मला आवडला तुमचा स्वभाव. मिस मिस हेमा. हेमा. पण कॉलेज मधल्या सगळ्या ऍडमिशन फुल आहे. आता सर साहेबांच्या मुलीला कोण नाकारणार म्हणा. मी ऍडमिशन घेऊन आले. घेऊन आला ऍडमिशन. हो. हे बाकी कायदेशीर केलं का तुम्ही. चला तुम्हाला मी प्रिन्सिपल साहेबांची केबिन दाखवतो. नको उगीच तुम्हाला त्रास कशाला. हातून त्रास नसलो गो. हा तर माझ्या आनंदाचा क्षण आहे. माझ्या जीवन ग्रंथात सोनेरी अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. प्रेमात तुझ्या पडलो आणि मी सगळे विसरलो असं म्हणतोय. प्रेमात प्रिन्सिपलची रूम दाखवता ना. रूम दाखवायची. चला इथे नाही इथे. चला. पाच मिनिटं लेट केलात. ब्लड प्रेशर असलेल्या माणसांनी वेळेवर जेवायचं असतं. सॉरी. आवाज कुठून आला. इथून आला.
जेवण सुरू करण्याची घंटा. डोंगरेंनी फोन केला होता गोव्याला? नाही, त्या आधीच त्या दोघींची तार आली सुखरूप पोहोचल्याची. काहीतरी घोटाळा आहे, कारण त्या दोघींचं हस्ताक्षर मी चांगलंच ओळखते. तर सगळ्यांना पाणी द्या, आणि त्यांना आंघोळीसाठी पाणी नकोय, पिण्यासाठी पाहिजे. एकच ग्लास द्या. ठसका थांबला? मग करा जेवायला सुरुवात. आज स्वीट डिश काय केले? कस्टर्ड पुडिंग. डॉक्टरनी गोड खायला बंदी केलेली आहे. बंदी केली? ठीक आहे. डायबिटीस होईल म्हणतात. तुम्हाला डायबिटीस? कधीही आयुष्यात कुणाशी गोड न बोलणाऱ्या माणसाला डायबिटीस होईलच कसा? बरोबर. कुठे आहे स्वीट डिश? टेबलावर ठेवायचंय. ही तुमची छडी, आणि जाताना ते बटन वर खाली झाले ते नीट लावा. नमस्ते. ते काय, तू हेमा? मी श्यामा, हेमाची जुळी बहीण. अशे, मला वाटले हेमाच कपडे बदलून आली. आई घरात आहे? नाही, ती सकाळीच तुका घ्यायला स्टेशनावर गेली आणि तिकडूनच कॉलेजात जाणार. हो अय्या, मी विमानाने आले. अशे, बरं बरं, या या. तर साहेब कसं असं? बरे. खूप वर्षात भेट नाही गो. अगो हो, ते सुद्धा तुमचं दोघांचं सारखं है नी? जन्मापासूनच पुण्यात आमची. असे, हे बघ, तू थोडं वॉश घे, मी तुका ब्रेकफास्ट करते. हा, नको नको, माझा उपास आहे. संतोषी मातेचा. मी आराम करते, मला डिस्टर्ब करू नका. हा आंटी. असे, बरं चल, तुका मी तुमची दोघांची खोली दाखवते. अगो अगो, तिकडे नाही, ही तुमची दोघांची खोली. अगो, मी आराम करते. हा, मला प्लीज डिस्टर्ब करू नका. हे मला सुद्धा तसं सांगा. हा, बरं. दोघी सारखे. Oh God, you're great. वा वा, आज आमच्या स्टडीचा अगदी काया पालट झालेला दिसतोय. काय सुगंध सुटलाय. ब्लड प्रेशरच्या पेशंटचं मन प्रसन्न असायला हवं. बरोबर आहे तुमचं, पण कामाचं प्रेशर. आणि आमचा डोंगरे म्हणजे काय असून नसल्यासारखा. पण आता मी आहे ना, रिलॅक्स युअरसेल्फ. तुम्हाला म्युझिक आवडतं? म्युझिक? नाही नाही, म्युझिक मला काय आवडत नसे पूर्वे, पण आता कदाचित आवडेल. आणि डान्स? मी
इंग्लंड मध्ये असताना खूप डान्स करायचो. पण आता विसरलो, कामाच्या दगदगीमध्ये विसरून गेलो. फॉरगेट अबाउट इट. लॅबोरेटरी सायन्सची ही इकडं कशी? काल दिसला नाही तुम्ही कॉलेजमध्ये. मला मूडच आला नाही शिकवताना. बाकी या नवीन ड्रेस मध्ये तुम्ही छान दिसता. बाकी काही म्हणा, जातीच्या सुंदराला काही शोभतं म्हणा. पण तुम्हाला ही सवय शोभत नाही विद्यार्थिनी समोर असं बोलण्याची. पॅन्टची. आय एम सॉरी पण हॅबिट इज अ सेकंड नेचर असं म्हटलेलंच आहे ना. असेल कदाचित. पण आपण म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही. काल तर तुम्हाला मी प्रिन्सिपल साहेबांच्या केबिन कडे घेऊन गेलो होतो ना. मला मी तर आजच आले. अरे म्हणजे काल तुम्ही आला नव्हता. असे किती झाले तर. तुम्ही हेमा बद्दल बोलत असणार. माझ्या जुळ्या बहिणीबद्दल. जुळी बहीण. तिचं नाव हेमा आणि मी श्यामा. मी प्रोफेसर धोन, आर्ट्सचा प्रोफेसर आहे मी. पण मी सायन्सची स्टुडंट आहे. कुठल्या क्लासमध्ये? मॉन्टेसरी मध्ये. मॉन्टेसरी. अहो पण तुम्ही आलात कुठून? त्या दरवाज्यातून. त्या दरवाज्यातून? तसं नव्हे हो, म्हणजे तुम्ही मुंबईहून आलात की? झुमरी तलैयाहून. झुमरी तलैया. कुणाचं नाव आहे हे? गावाचं. अहो पण असलं गावाचं नाव मी कधी ऐकलं नाही. नकाशात सुद्धा हे गाव नाहीये, फक्त विविध भारतीवर आहे. झुमरी भारती विविध तलैया किती सांगून गेले काय असं नाही. गुड इव्हनिंग आंटी. गुड इव्हनिंग. किती उशीर ग तुला. आंटी शामी आली. हो केव्हा येऊन झोपली आणि तिने उठवू नको म्हणून सांगितलं. उठू नका काय. अगं मला उगीच कॉलेजमध्ये वाट बघायला लावली म्हणून मला यायला उशीर झाला माहितीये तुला. आता जाऊन विचारते मी तिला काय समजते काय तिची स्वतःला. शामे सगळे मी तुझी कॉलेजमध्ये वाट बघत होते आणि तू मात्र इथे झोपलेस. कशाला खोटं बोलतेस ताई. माहितीये कळलं तुझं बहिणीवरचं प्रेम. अगं खरंच सांगते, मी कॉलेजमध्येच काय स्टेशनवर सुद्धा तुझी वाट बघत होते. पण मला काय माहिती तू प्लेन येणार ते. कळलं बरं. तुला जसा मोठा उत्साह की नाही बहिणीचं स्वागत करायला. पण ताई तू निघालीस कुठे? मी चालले माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला. हेमा हेमा अगं तू किती भांडता ग. ते का जरा आराम करू दे. बाथरूम मध्ये गेले. तू भांडू नको प्लीज. डोंट फाईट. लवकर ये, मला जायला उशीर होतोय. ताई तू जा, पण जाताना प्लीज दार लावून घे. होय महाराणी, मी दार लावून घेते, तुझी नोकर कशी. या जुळ्या बहिणी यशच जगतात. आंटी मी जरा बाहेर जाऊन येते. कुठं? तू गो अँड सामके नय. सांभाळून बस आणि लवकर ये. मी बेगीन येते, तू काय काळजी करू नको. ओके माझी बाय. श्यामे तू आरामात झोप, कोण तुला उठवत नाही. एक्सक्यूज मी. येस, व्हॉट कॅन आय डू फॉर यू मॅडम? मला सुरेश कुमारांना भेटायचं. ओ गॉड, ते आत्ताच घरी गेले. हो नो. मला त्यांचा पत्ता मिळेल का प्लीज? पिकनिक कॉटेज, मीरा रोड बीच समोर, पणजी.
येस. मला सुरेश कुमारना भेटायचं. या ना या ना या. हा? वेलकम. या या ना. थँक्यू. या या या. बसा ना बसा ना. थँक्यू. बसा बसा. आपण बसा ना. मी बसतो. तुम्ही बसा तुम्ही बसा. माझं नाव हेमा देशमुख. देशमुख. मी फॅन आहे. लावू फॅन लावू? नाही नाही फॅन नका लावू. मी फॅन आहे तुमची. माझी काय म्हणाला? मी फॅन आहे तुमची. मला तुमची गाणी अतिशय आवडतात. गाणी? तुमच्या नशिल्या सुरांनी भारावून टाकले मला. सूर? हो मला माहितीये खऱ्या कलावंताला आपली स्तुती आवडत नाही. पण माझा नाईलाज आहे. हो तुमच्या आवाजात जो दर्द आहे. हो तुमचा काहीतरी दरसमज होतोय. नाही नाही मला असं म्हणायचं ना तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही सुरेश कुमार विषयी बोलताय ना? आणि खुद्द त्यांच्याशीच बोलते. नाही 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 सुरेश कुमार आतमध्ये. काय? सुरेशचा हात आहे. मग तुम्ही? मी त्याचा मित्र. नमस्ते. हो थांबा थांबा तुम्हाला सुरेश कुमारला भेटायचं होतं ना? हे सुरेश कुमार आणि सुरेश या मिस हेमा देशमुख. या माझ्या फॅन आहेत. नाही नाही तुझ्या फॅन आहेत. मी संध्याकाळी भेटतो तुला. नमस्कार. तुम्ही अशा उभ्या का? बसा ना. त्या दिवशीचा तो बेसूर आवाजचा राग अजून गेलेला दिसत नाही. अहो मी गंमत केली तुमची. खरं सांगू माझं नाव का नाही सांगितलं ते? का? काय आहे की काही जणांना माझा आवाज आवडतो, काहींना मी आवडतो. तुम्हाला कोण आवडतं, मी की माझा आवाज? अहो मला तुमचा आवाज आणि हा पाच 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 प्रेम वगैरे मी नाही करू शकणार. काय की माझी आई जरा जुन्या वळणाची आहे. माझ्या लग्नाचं सगळं तिच्यावरच अवलंबून आहे. हो ही काय माझी आई. तुमची आई फार कर्मठ आहे. ह्या कपड्यांचं सोडाव पण ते कोरलेल्या भुवया, कापलेले केस, मोकळं कपाळ, रंगवलेलं तोंड तिला अजिबात आवडत नाही. अहो ही जुनी माणसं आता इतिहास जमा झाली. हे पहा मिस्टर सुरेश. हा मिस्टर सुरेश हे जटियुग आहे आणि हल्ली मुली कराटे सुद्धा खेळतात. नाही तुम्ही खेळाव, मी माझ्या आईबद्दल सांगत होतो आणि तिला हे अजिबात आवडत नाही. जाऊ द्या तुम्ही एवढा आलात तर चहा घेऊन चला. नको आता खूप उशीर झालाय. त्यापेक्षा असं करा ना तुम्हीच एकदा माझ्याकडे चहाला या प्लीज. ओके मग पत्ता ह्याच्यावर. हेमा तुमचा आवाज इतका गोड असेल असं वाटलं नव्हतं मला. हेमा प्लीज हॅव सम मॅनर्स. मी हेमा नाही श्यामा आहे. श्यामा? जुळ्या बहिणी? हो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे इट्स ऑल राईट. आपण ताईला भेटायला आला होता? नाही तसंच काय नाही. मला काल त्या भेटल्या होत्या. आपल्या बहिणीची खूप स्तुती करत होत्या त्या. आमच्या ताईला सवयच आहे. आपण गोव्यातच राहता? नाही मी नुकताच बदली होऊन आलो इथे रेडिओ स्टेशनवर म्युझिक डायरेक्टर आणि गायक म्हणून.
रेडिओ स्टेशन? मग तुमची आणि सुरेश कुमारांची ओळख असेल? सुरेश कुमार हो, फार चांगली ओळख आहे माझी, पण तो फार शिष्ट आहे. असू दे, त्यांच्याबद्दल असं बोललेलं मला खपायचं नाही. हा, मी त्यांच्या आवाजावरच नाही, त्यांच्यावर सुद्धा मनापासून प्रेम करते. त्याला न पाहता प्रत्यक्ष देवाला कुणी पाहिलं का कधी? तरी सुद्धा आपण त्याची पूजा करतो की नाही? तसं ताई सुद्धा त्यांच्यावर प्रेम करते. काय? त्यांच्या आवाजावर. हो. तुमची हरकत नसेल तर मला त्यांची ओळख करून द्याल? हो, का नाही. हवा असेल तर मी तुम्हाला इथं आत्ता तुमची ओळख करून देतो. आत्ता? इथं? मी सुरेश कुमार. तुम्ही सुरेश कुमार? मग या, बसा. बसा. तुम्ही बसा ना. नको, मी ताईला पाठवून देते. नको, उगीच आमच्यात गैरसमज नको. त्याचे गैरसमज कसला? त्यानीच मला इथं बोलवलंय तुमची ओळख करून देण्यासाठी. हो, हाऊ नाईस ऑफर. माझी ताई की नाही मॉडर्न असून सुद्धा तिला सॉफ्ट म्युझिक आवडतं. असं? आणि तुम्हाला? मला ही 10 हॉट. हो, नाही मग संगीतच की आणखी? मी ताईला पाठवून देते. हो, फॅन्टॅस्टिक, क्या बात है. ताई, अगो बाहेर सुरेश कुमार आले तुला भेटायला. मला नाही काही, तुला भेटायला आलेत ते. मला कशाला? कशाला कशाला ते तुला सांगितलं नाही वाटतं त्यांनी. लब्बाडे, त्याशिवाय का गुलाब फुलले तुझ्या गालावर. किती वेळ वाट बघत बसल्यात ते. त्यांना तू जाऊन भेटून ये ना, तोपर्यंत मी आंघोळ करून घेते. हा, हाय. काय मग, आवडली की नाही माझी बहीण? आवडली म्हणजे काय, खरं सांगू, त्यांचं वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाही. ती भेटली म्हणजे आपोआप शब्द सुचतील. तुमची खिलाडू वृत्ती पाहिली ना की तुमचं कौतुक करावं तितकं कमीच वाटतं. रिअली? थँक्यू. तुषार गालावर आंबले नाकडे कधी कुठे मनवेडे गुंतले पाहिले तुला. आंघोळ करताना सुद्धा ओठावर तुमचंच गाणं. ला 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 ला. खरं सांगू, तुमच्या चष्म्यामुळे तुम्ही अगदी बावळट दिसता. नाहीतर तो देवानंद बघा, साठीचा वाटतो. त्याचं हसणं, बोलणं, बघणं अगदी तरुणाला लाजवेल असं आहे. नाहीतर तुम्ही आणि तुमचे जुन्या फॅशनचे कपडे. पण काही काही गोष्टी तुमच्या अगदी कौतुक करण्यासारख्या आहेत. पण तरी सुद्धा मला एक गोष्ट फार खटकते, म्हणजे टोचते. तुमच्या मिशा. चावलं का? ड्रायव्हर कुठे आहे? ड्रायव्हर गाडीत आहे. ड्रायव्हर काय केलं या बाईनं कोणा ठो? काय कमाल आहे बाईची. कोण पाहिजे? तुझा बाप पाहिजे. तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आला. ते केव्हाच वर राहायला गेले. वर राहायला गेले? हो. म्हणजे एकटेच का मॅडम बरोबर? बडबडू नका. सर साहेब घरात नाहीये. ते येस तर बाहेर लॉनवर बसा. गाढवा, तू मला हुकूम सोडतोयस?
मीच सर साहेब आहे. सर तुम्ही? अहो डोंगरे, कोणत्या अनोळखी माणसाशी भांडतात तुम्ही? अनोळखी नाही. सर साहेब, सो मच चेंज. पण आता मॉडर्न ड्रेसात मी दिसतो कसा? फॅन्टास्टिक. अरे हो मॅडम, हे तुमच्याकरता मॅक्सी, मिडी, मिनी आणि डोंगरे तुमच्याकरता नवीन कपडे आणलेले आहेत. Yes. आणि हे रामनाथ आणि सोमनाथला ते क्रिसमस आहे म्हणा, क्रिसमस. म्हणून मिशी सुद्धा काढलीत का? हो म्हटलं कोणाला टोचायला नको. विश्व काहीतरी. पण काय हो, तुम्हाला माझी माप कशी कळली? कशी कळली? अरे हो, ते स्पोर्ट्स कार आणलेली आहे, बाहेर आहे, दारात आहे, पाहिले का? हो किती छान. मला स्पोर्ट्स कार फार आवडते. चला जाऊन जरा फेरफटका मारून येऊया. चला ना. साहेब आता मी कसा दिसतो? वा, आपण ते पोट जरा आत घ्या आणि ते जरा वीक करून घ्या ना एक. हो घेतो. प्रथम दर्शनी प्रेमाची जात काय आवडत असते. मिस हेमा, प्रेमाची व्याख्या सांगू शकाल तुम्ही? पहिलं प्रेम हे पहिल्या नजरेत जुळतं. डोळ्याने डोळे फिरले की नजर खाली झुकते. आणि पॅन घसरून टाकते. माझी प्रेमाची हीच व्याख्या आहे. प्रेम हे सांगून येत नाही, ते फ्लू सारखं नसतं. ते कसं होते सांगता येत नाही. तुमच्या या तासात आम्हाला रोमिओही कळला आणि जुलिएटही कळली. समजायला मग तुका काव्याचे असेच असतात. काव्य हे असं शिकवायचं असतं आणि समजणाऱ्याने ते समजायचं असतं. मिस हेमा, हेमा लवकर ये ग. मला तुमच्याशी थोडस बोलायचं होतं. लेटेस्ट पुस्तक आहे आणि हे तुम्हाला परीक्षेला उपयोगी पडेल निश्चित. आणि यात माझे नोट्स पण आहेत. इकडे करू नका, घरी जाऊन उघडा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हेमा, हाय रोजा. ओ हाय. ते रोमिओ जुलियटचं पुस्तक आहे का? ते रोमिओ जुलियटचं पुस्तक आहे का? रोमिओ जुलियट. दिस इज रीड फॉर यू मॅडम. ओ महाराज, तर तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. झाला तर तो पॅराशूट सारखा होईल. मला बसायचंय. हॅलो. वेलकम. वेलकम. हो शिव. हाय रोजा. हाय. माय माय, तू इतकी स्लिम झाली आहे. रिअली? तुला बरं नव्हतं? नाही असं नाही, मी डायटिंग करत होते ना. रोजा, प्रोफेसर धोंडनी तुला हे पुस्तक दिले. दोन. तुझ्यासाठी खास नोट्स लिहिल्या त्यात. खरं? मला द्यायला सांगितलं. थँक्यू. हा, वेलकम.
महत्व केव्हा कळणार आहे पुन्हा? नाही हं? हे काय येतंय हाय. हे? म्हणजे चष्म्याचा नंबर वाढलो काय तिथे? हेमा एकदम कशी एवढी जाडी झाली एका दिवसात? मला भेटायचं या कल्पनेनं किलोभर मास चढलं तिच्या अंगावर. घे माझ्या अंगावर आले गो सांगते रोधा तू काय सहज फिरायला आली वाटते. इव्हनिंग वॉक. तुमचं पत्र प्रमाणे आले मी. किती सुंदर पत्र लिहिता हो तुम्ही. नाही हो कसं शक्य आहे? तुम्हाला मी कसं पत्र लिहीन? हिंमत कुठे एवढी माझी? काय मरायचंय काय मला? लब्बाड. पहिल्याच भेटीनं मी इतकी मनात भरली होती तर मग एवढं कुठलं आलंय माझं मोठं मन? तुम्ही मावाल एवढा त्यासाठी मला एखादं गोडाऊनच बघायला पाहिजे. इश्शा असं थट्टा करायची ती. तुझी कसली थट्टा? माझीच थट्टा केली देवानं वर बसल्या बसल्या. याच देवानी आपली जोडी जमवली. अरे देवा कुठेस तू? किती छान जग आहे ना. जीव द्यायला जीवाला जीव द्यायला. जीव लगा परमेश्वरा. जरा हळू. चुकून गळा दाबला गेला माझा तर प्राण निघून जाईल. एकदम वर सोडा सोडा हो मला. अशी बरी सोडील मी रोमियोला. मी तुझं जुलियट ना हो. तू आणि जुलिये जरा हळू बोला. त्या शेक्सपियरने ऐकलं तर पुन्हा थडग्यातून वर येईन आणि मला जाब विचारीन आणि खुश होईल आपली रोमियो जुलियटचे जोडी पाहून. वाटतंय तुम्हाला मिठी नको. इतिहासाची पुनरावृत्ती होते. मागे एकदा अब्दुल खानाने शिवाजीला अशीच मिठी मारली होती. पण त्यावेळेला शिवाजीकडे वागणं तरी होती हो. माझ्याजवळ काही नाहीये हो. मी नाही कोण ही? अहो तुम्हाला बोलवतात बघा तिकडे. कोणी नाही हो. कुठे गेलं ते? सुटलो एकदा काय सर साहेब हा तुमचा लास्ट पेग. डॉक्टरने जास्त घ्यायला मनाई केलेली आहे. भाऊसाहेब आपण पाहिजे तेवढी घे. अहो ताजमहाल मध्ये पार्टी आहे तिथे घ्यावी लागणारच आहे. जेवणाची तयारी झाली की मी आपल्याला बोलावतो. तोपर्यंत आवरून घ्या. ओके. अभिनंदन. चांगली गव्हर्नन्स ठेवलीत. मुली गोव्याला गेल्या तेव्हा आम्हीच ठेवून घेतली. छान. आपल्याला सुद्धा अशी गव्हर्नन्स ठेवायलाच हवी. हो अहो गव्हर्नर मुलीनं ठेवतात. मला म्हणजे अख्खा गव्हर्नर ठेवायला हवा. बरं मी निघतो. वास्तविक पार्टीला एकट्यानं जायचं म्हणजे जीवावर येतं पण काय करणार. आली या भोगासी. ओ हो हो ही तुमच्या फायर ब्रिगेडची घंटा दिसते. तुम्ही आतला रस्ता धरा आम्ही ताजमहालचा रस्ता धरतो. अच्छा. हे आपलं कुलदैवत. गप्प का? कसला विचार करते? एक विचारू. सगळ्याच देवळात प्रवेश करताना इतक्या पायऱ्या का? अगं देवाचं दर्शन इतकं सहज नाही मिळत. आणि आपण जितक्या जास्त पायऱ्या चढू ना तितके जास्त जवळ येऊ. कामाक्षी मला माहितीये मी यांच्या भावनांशी खेळते. मला क्षमा कर पण माझं खरंच यांच्यावर प्रेम आहे. माझंही कुलदैवत तू व्हावंस अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. काय ग पहिल्याच पायरीवर देवीकडे इतकं काय मागितलंस? सांगेन केव्हा तरी. हा 14 लाव.
हा हा वा 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 साहेब 15 लव बहिणी लव मारल्या. काय करणार बाबा, बाई म्हटलं म्हणजे हार पत्करलीच पाहिजे. प्रसाद 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 कशाला आलंय? कोण? अरे आतून तुझा अगदी मजनू झालेला दिसतोय. तुम्ही पण द्या माझ्या दुःखावर जागण्या. अरे कसलं दुःख झालं तुला? श्यामाबाईंच्या विरहाचं दुःख कोणाला झालंय? अतुल ना. तुम्हाला नाही ना? नाही. मग तुम्ही उगाच मध्ये मध्ये नाक खुपसात जाऊ नका ना. आज क्षमा परत दिसली वाटतं रस्त्यात तुला. तुम्ही हसणारच पण दिसली होती सिनेमा थिएटरात. गळ्यात मंगळसूत्र आणि जवळ तिचा हसबंड होता तिचा, तो अशोक. अरे काय सांगतोस काय? खरं तेच सांगतोय. माझ्या समोरच्या सीटवर बसली होती दोघं जण. मी तिला विचारलं तर सरळ पब्लिक मध्ये माझा इन्सल्ट केला. लाज नाही वाटत दिवाळीची छेड काढायला असं ती म्हणाली. मग पब्लिक चिडलं आणि माझ्या अंगावर आलं. आज कुठला चित्रपट बघितलास तू? आली अंगावर. अतुल, तुला माझ्या मुलीशी लग्न करायचं असलं ना तर तुझी मिशी काढून टाक. ते पथ्य आता. हेमा, अरे तुझ्या पप्पाचा फोन. पप्पा हॅलो. अरे येता येता आले. हाय हाय. हॅलो पप्पा, हाऊ आर यू? मी बरी आहे. गोवा गोवा आवडलं. इट्स ब्युटिफुल. मॅडम मॅडम कशा आहेत? मॅडम मॅडम शी इज फाईन. श्यामी कशी आहे? श्यामी ती झोपली आहे. तिचा उपवास आहे पप्पा. उठाव तिला उठाव, मला जरा बोलायचं तिच्याशी. पण पप्पा ती झोपली आहे ना. उठव. उठवते. आम्हीशी बोलतो. बोल. हॅलो. हा आय एम फाईन. तू केन्ना येता रे हांगा? अरे फेणी फेणी दवरल्या मरे काजूची. अरे पिवंक तरी यो. तुझा धंदा कसा चालला रे? बरं चालला मरे. व्हेरी गुड व्हेरी गुड. श्यामा श्यामा काफयता आफयता. आयली रे आयली. हॅलो. मी श्यामी बोलते. पप्पा कसे आहात तुम्ही? मी तुमच्याशी बोलणारच नव्हते. असं रागवायचं नाही बेटा. पप्पा प्लीज जरा मोठ्याने बोला. तुम्ही म्हणाला होता ना रोज फोन करीन म्हणून. पण मला कामं किती असतात, नाही वेळ नाही झाला. पप्पा तुमचं नेहमीच असतं काम काम काम, त्यामुळे तुम्ही आम्हाला विसरता. असं सेंटिमेंटल नाही व्हायचं. पण मी आता रोज फोन करत जाईन तुम्हाला. बरं झोपा आता, झोपा मस्त झोपा. गुड नाईट. गुड नाईट पप्पा. माझ्या सुखासाठी मलाच पप्पाने फसवावं लागलं. माझं मेरी मला क्षमा कर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुझा पाहता वेडावला. कॉलेजमध्ये नवीन मुलगी आली रे आली तर धोंड्याची नाणी सुरू झाली. मी त्याला आजचा धडा शिकवणार आहे. त्याचे कपडेच उतरायला लावणार आहे. तसं नाही, प्रोफेसरचे कपडे काढून विधू शकाचे कपडे नाही घालायला लावले ना तर माझं नाव हेमा नाही सांगून ठेवते. बंडल नाही. तू बघ. अच्छा शावा, येतो मी. ओके. ऐकलं का? मी की नाही 15 दिवसासाठी माझ्या मैत्रिणीकडे राहायला जाणार आहे. बापरे. क्रिसमसला परत येणार. क्रिसमसला यायचं बरं का? क्रिसमस येणार ना. ओके टिल देन बाय बाय. क्रिसमस म्हणजे फार लांब होते नाही. मेरी क्रिसमस. म्हणजे टकली फुटून गेली जी सांग की माझी अशी किती कर. हाय धोंड. धोंड नाही हो. धोंड. अहो
असं पटकन मला धोंड म्हणू नका हो. उगाच दगड मारल्यासारखं वाटतंय. पण मला एक सांगा, तुम्ही हेमा की श्यामा? का? नाही उगाच नाही तर मिसफायर व्हायचं म्हणून म्हणतो. मी हेमा. या बसा. बसू. आंटीचं घर. त्या दिवशी तुम्ही आला नाही. त्या दिवशी अं, अहो तुम्ही ते दिलेलं पुस्तक ना मी लायब्ररीतच विसरले. असे पण त्यामुळे आमच्यावर जमीनदोस्त व्हायची वेळ आली ना. काय झालं? काय झालं काय? होत्याचं नव्हतं झालं. तो आमच्या अंगावर आला ना. कोण? बुलडोझर. मरता मरता वाचलो की हो मी. हा म्हणजे रोजा. रोजा. तिनं माझा विनयभंग करायचा प्रयत्न केला. काय सांगताय काय? आय एम एक्स्ट्रीमली व्हेरी सॉरी मिस्टर धोंड. म्हणजे डोळ्यान उडाले. सॉरी माफ करा. तुमकी उडाली तोंडावर. तुम्ही कशाला सॉरी? एक्स्ट्रीमली. उद्या बीचवर भेटलात ना मला की सगळी कसर भरून निघे. मग केव्हा भेटता? आज? आज नको. नको. उद्या 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 हो. संध्याकाळी. हो हो मग कलगुट बीच वर भेटा मला. हो नक्की भेटेन. वाट बघतो मी तुमची. मी भेटाल ना? भेटाल ना? भेटाल ना? किती वेळा सांगायचं तुम्हाला? मग निघू मी. प्लीज. बरं झालं सांगितलं तुम्ही ते. आता बरं वाटलं. प्रिय ज्ञानेश्वरी, प्रिय प्राणेश्वरी, या अथांग हृदयाच्या सागरात तुला मी कसे सामावून घेऊ? या अफाट विश्वातला मी एक बारकासा प्रोफेसर आहे. मी तुझ्यासाठी काय करू शकणार नाही असे तुला वाटते? मी माझं प्रेम शब्दात व्यक्त करू शकत नाही. कसे सांगू तुला? किती वाजले? कमालच आहे हेमाची. प्रोफेसर दोन गरीब आहेत बिचारे. कुणाशी बोलत होता? रिहर्सल करत होतो. तुमच्याशी कसं बोलायचं ते. मग सरळ विचारायचं. आता विचारू. ह्या पोशाखात प्रोफेसरच्या? हाच पोशाख पसंत केला होता की हो तुम्ही आता? मी? माणसाच्या अंगावर पोशाख असला म्हणजे झालं. मला हा पोशाख आवडत नाही. मग कसला पोशाख आवडतो? मला की नाही पुणेरी पोशाख आवडतो. अच्छा. लांब डगला, नंतर लाल काठ्याचं धोतर, छपरी मिशा, पायात पुणेरी जोडे आणि डोक्यावर टिळक छाप पगडी. पूर्वीचे प्रोफेसर हाच पोशाख करत होते. नाही मोठमोठ्या लोकांनी म्हटलेलंच आहे. प्यार किया तो डरना क्या, छुप छुप क्या आहे भरना क्या. तुम्हाला आवडत असेल तर मी तसा पोशाख करेन. केवळ तुमच्यासाठी. माणसाला पोशाखाचं स्वातंत्र्य आहे. फक्त जन्माला येताना सोडून. झाले नको मनासारखे. पोशाख कसा आहे
ब्युटिफुल. असतो ना माझी. आज तुमची दृष्ट काढायला हवी. आता नाही, बीचवर संध्याकाळी. कोण आहे धोंड साहेब? धोंड साहेब कोण आहे? धोंड साहेब कोण आहेत? आपल्याला प्रिन्सिपल साहेब बोलावते. मला हो. बोलवलंय हो. प्रिन्सिपॉलनी. जा येतो म्हणून सांग त्या प्रिन्सिपॉलला. मी आतमध्ये येऊ शकतो काय? या. मिस्टर थोन, आज नाही वाटत तुम्हाला असल्या विदूषकी पोशाखात कॉलेजमध्ये यायला? किती रे? राष्ट्रीय पोशाख मध्ये हो. पेशव्यापासून आगरकरापर्यंत आणि आगरकरापासून धोंडापर्यंत आमचे सगळे मायबाप हाच पोशाख घालून जन्माला आले. म्हणजे जन्माला आल्यानंतर हाच पोशाख घालायला लागले. मला कॉलेजचा आणि प्रिन्सिपलचा आत्ताच्या आता तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. ही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे. माझ्या हातात गदा नाही म्हणून तुम्ही सुटलात. एक शब्द बोलू नका. आत्ताच्या आता राजीनामा द्या. राजीनामा. ही लोकशाही आहे. गेट आउट. आय से गेट आउट. जातो जातो. दादा जाताना एकच सांगतो प्रिन्सिपल साहेब, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. अहो हळू, घाई करू नका, ठसका लागेल. आता आपल्याला भयंकर भूक लागलेली आहे. मी म्हंटल नव्हतं तुम्हाला की व्यायाम केल्याने माणसाला भूक लागते म्हणून. हे मात्र पटलं आपल्याला. मला असं वाटतं शोभना की तो अतुल जो आहे ना, तो काही इतका मूर्ख नसणार. सगळीकडे मला शामी दिसली म्हणून सांगत कसं हिंडेल. मलाही तसंच वाटतं. काहीतरी पाणी मुरतं ह्याच्यात. मला काय वाटतं माहितीये का, आपण गोव्याला जाऊया, म्हणजे खरा प्रकार काय तो आपल्याला कळेल. वा, फारच छान. मी पण गोवा अजून पाहिलेलं नाही आणि तिथला क्रिसमस म्हणे फार सुंदर असतो. हो वा, अगं म्हणून तर मी डोंगरानं गोव्याची तिकीट काढायला पाठवलंय, विमानाची, क्रिसमस इव्हची आणि सरप्राईज व्हिजिट द्यायची. हे मिला शामीला कळवायचंच नाही आम्ही. अजिबात नाही. साहेब, ही विमानाची तिकीट मिळाली. अरे वा, मिळाली का? पण क्रिसमसची नाही मिळाली, न्यू इयरची मिळाली. चालेल. क्रिसमस इव्ह इथं करू, न्यू इयर गोव्याला करू. छान छान. आणि ही रिसीट. रिसीट कसली आता? आणि श्यामातानं तार केली तुम्ही दोघं येत आहे म्हणून. डोंगरे भलता उपद्रव तुम्हाला कोणी सांगितला होता? आनंद नाही ना तुम्हाला दोघांना सील करायला येतील. नॉनसेन्स, इडियट, मूर्ख, बेअक्कल, नालायक. हे प्रेमाचं आहे आपलं. हो, ठाऊक आहे मला ते. मुंबईची तार. कोण आहे घंटी? अहो मुंबईची तार. कुणाची? तूच वाच गो, माका चष्मा मिळणार. ते आणि मी करते. घे बाबा. कोणाची तार आयला? कोणाची गो? चुलत चुलत बहिणीची. माझी चुलत बहीण येते गोवा पाहायला. बरे झाले. अगो मी 2 दिवस वास्कोला क्रिसमस साजरा करायला जाणार. अगो माझ्या बहिणीच्या बुरग्या बरोबर गो. हा, आता तुझी बहीण येतली ना, ती तुझ्या सोबतीक असा. तू एन्जॉय. हा, कम ऑन. बॉम्बे टू गोवा, मग साहेबा वाट दाखव ना. ला 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 काय हो, काहीच तो सुरेश कुमार संचारला वाटतं तुमच्या अंगात. सामान पॅक करा, उद्या सकाळच्या फ्लाईटनी गोवा. प्लेन ना? येस. पण मध्येच का तुम्ही काढलं? अगं मी नाही काढलं, तुझ्या ताईनी काढलंय. ही बघ, ही तुझ्या ताईनी पाठवलेली 2 तिकीट. एअर तिकीट फॉर गोवा. पण हे अचानक कसं काय ठरलं? अगं ते मी नंतर सांगेन. पहिला तुझ्या ह्या ताईचं पत्र वाच. पत्र? ह्या तिकिटांबरोबर तिनं पाठवलेलं पत्र. पप्पा गोव्याला जाताय? येस. अगं म्हणून तर बोलावले आपल्याला. आणि हे तुझं एक्स्ट्रा तिकीट. काय? मी वास्कोला जाते, तू
लग्न चांगलेच मानवले माझ्या बाईला. अशोक कुठे आल्यात ते, पण ते टुरिस्टला उतरल्यात. हो बरं झालं. मी सांगते तुला. हाती. आंटी, ओ आंटी. पप्पा तुमच्या मिशा कुठे गेल्या? मिशा? काय मिशा? मॅडम कशा आहेत? हा चांगला आहेत. मिशा चांगला आहेत. मॅडम चांगल्या आहेत. या ना पप्पा. त्यांनीच हा चेंज केलेला दिसतोय तुमच्यात. पण पप्पा यू लुकिंग गॉर्जियस. बर तुम्ही दोघी कशा आहात? फाईन. शामी कुठे? शामी आत वॉश घेते. आणि आंटी कुठे आहे? ती वास्कोला गेली. क्रिसमसला येणार आहे. शामे पप्पा. हाऊ आर यू पप्पा? आय एम फाईन. पप्पा तुमच्या मिशा कुठे? मिशा काय? तुम्ही दोघींनी माझ्या मिशावर काय जोर लावलाय? बरं ते जाऊ द्या. कसा काय चाललाय तुमचा अभ्यास? चांगला चाललाय. हे काय शामी? तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठलं? नाही त्याचं काय पप्पा, काल आमच्या कॉलेजमध्ये गॅदरिंग होतं. त्यात लग्नाची वेळी नाटक होतं. मी होते रश्मी आणि ही होती यामिनी. पण पप्पा तुम्ही उभे का? बसा ना प्लीज पप्पा. चल पण शामे मला पण पप्पा मी विसरलेच मंगळसूत्र काढून ठेवायला. हो की नाही ग? हो पप्पा ती वीस कालचे काय काय ए शामे काय झालं? शामे काय झालं? एकदम चक्कर आली काय? नाही पप्पा कालच्या जागरणामुळे ते नाही पण ते डॉक्टरला बोलवायला पाहिजे. शामे काय झालं ग? शामे अभिनंदन सर साहेब. म्हणजे शी इज गोइंग टू बी अ मदर. अरे तुम्ही काय बडबडताय काय? प्रॅक्टिस फॅक्ट सर साहेब. तुम्ही आजोबा होणार. ठीक आहे. तुम्ही तुमची फी घ्या. तुमची फी घ्या. निघा इथून. निघा. थँक्यू. थँक्यू. काय का हे काम कुणाचं आहे? मला माहित नाही पप्पा. का माहित नाही? हे असले थंड करायला मी तुम्हाला गोव्याला पाठवलं होतं काय? पप्पा कदाचित ट्युमर असेल. मी आत्ताच्या आत्ता कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करतो. आय मस्ट नो हू इज रिस्पॉन्सिबल दिस. मला उत्तर हवंय. अच्छा आज या प्रश्नाचा सोक्ष मोक्ष लागला नाही तर पुढल्या वर्षीपासून तुमच्या कॉलेजची ग्रँट बंद होईल. लक्षात ठेवा. नो सर साहेब आज तुम्ही अपसेट दिसताय. अहो तुमची तक्रार काय ती तरी सांगा. ते प्रोफेसर धोन म्हणतात ते हेच. मीच दोन. प्रोफेसर असूनही एका मुलीला फसवून तिच्यावरती असा प्रसंग आणता तुम्हाला लाज नाही वाटत? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अरे माझ्या मुलीबद्दल, शामीबद्दल. तिला दिवस गेले तुमच्यापासून. बरे झाले बरे. तुमच्यापासून. काहीतरी काय बोलताय? मी तिला साधा हात पण लावला नाही. पोलीस कस्टडीत टाकला म्हणजे येईल त्याची कल्पना. यूज स्काउंड्रल. मी याला असा सोडणार नाहीये प्रिन्सिपल सर. I'm sorry. I'll pay your laundry charges. अरे सगळं समजलंय मला. त्या धोंड्याचं कर्म आहे. पण पप्पा मी त्या प्रोफेसरला पाहिलं सुद्धा नाही. मी तर कालच आले मुंबईहून अशोक बरोबर. म्हणजे त्या अतुलने मला सांगितलं ते बरोबर होतं. पप्पा मी सारं सांगते तुम्हाला. पण प्लीज त्या धोंडला सोडवा पप्पा. त्याचं काही अपराध नाही. पण मग त्याला शामीचं नाव कसं घेतलं ते? शामी म्हणजे मी. कधी हेमा म्हणून कधी श्यामा म्हणून. अरे तुमच्या हिच्या लग्नाला विरोध होता म्हणून मी हे सगळं नाटक केलं. हे सगळं तुला तोंड वर करून सांगा लाज नाही वाटत? आणि श्यामे तू. पण पप्पा आम्ही लग्न केलंय. आम्ही लग्न केलंय त्याला पुरावा काय? हा घ्या पुरावा. मॅरेज सर्टिफिकेट. सर्टिफिकेट? आणि तुमच्याकडे कसं आलं? म्हणजे काय? मी नवरा आईचा. व्हॉट नॉनसेन्स. अरे माझ्याकडे ड्रायव्हरची नोकरी मागायला आलेला मुलगा आमच्या शामीचा नवरा? दिस इज इम्पॉसिबल. ड्रायव्हर काय माणसं नसतात?
आणि हे पहा, मी तुमच्याकडे ड्रायव्हरची नोकरी मागायला आलो नव्हतो. मग कशाला आला होता? तुमच्याकडे तुमच्या मुलीचा रीतसर हात मागायला आलो होतो. आणि हे तुम्ही मला तोंड वर करून सांगताय, तुम्हाला लाज नाही वाटत? ह्यात कसली लाज? म्हणजे मला बँकेत चांगली नोकरी आहे, तुमची मुलगी सज्ञान आहे आणि माझ्या छोट्याशा संसारात ती सुखी आहे. हवं तर विचारा तिला. काय कपाळ विचारा. पोर सोल डोंट. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस हेमे. हॅलो, इन्स्पेक्टर राव का? हा बोलतोय. अहो ते आपले प्रोफेसर धोंड आहेत ना? हा 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 तेच. त्यांच्या बाबतीत जरा गफलत झालेली आहे, त्यांचा काही दोष नाहीये. हा हा त्यांना सोडून द्या, सोडून द्या. बर बर सोडून देतो. हा दासाने सामके फोडून काढले मरे मला. तुम्ही बोलवलं? या. सर साहेबांनी तुमच्यावरची केस मागे घेतली आहे. अशे तुम्ही निर्दोष आहात, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू थँक्यू. मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. अहो मी कधी हात लावला नाही हो कुठल्या माणसाला, म्हणजे आपल्या बाईला. माझं अजून लग्नच झालेलं नाही. करू सांगते. तुमचं लग्न झालं नाही? खरंच झालेलं नाही माझं लग्न. एवढे तुमचे केस विकले आणि अजून तुम्ही लग्न केलं नाही. लग्न केलं तरी बरं आणि नाही केलं तरी अधिकच बरं हो. हे बघा मी तुम्हाला सांगून ठेवतो, बाईच्या अंगाला कधी हात लावू नका, नाही तर तुमच्यावरी आफत येईल माझ्यासारखीच, आणि तुरुंगात बसावं लागेल. इन्स्पेक्टर असून सुद्धा. धोंड्या तुमचं ना. तुम्हाला सोडलं का? रोजी तू हे पा, हे काय करायचं असेल ना ते बाहेर जाऊन करा. बाहेर हो. आणि हे पा, ते हात लावायचं मात्र विसरू नका. आता हात कोण लावत बसतोय? वेळ आहे कुठे येतो कोणाला? चल गो. सगळे विसरलो. तुम्ही सगळ्यांनी कट करून माझा नाक कापून टाकलेला आहे. आता कसं सांगू, काय सांगू कोणाला, कसं तोंड दाखवू भाऊ साहेबांना आणि प्रिन्सिपल साहेबांना. आता आता मला जीव द्यायला पाहिजे माहितीये. पण पप्पा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅपी न्यू इयर एव्हरीबडी. अरे सर साहेब, तू केव्हा आलो? मी आता तर थोडा वेळ झाला. आणि अरे तुझं मिशो कोणी खाल्लं? तू म्हणजे मिशा सोड. तू आलीस ते फार चांगलं झालं. हेमा, अगो श्यामा कुठे? इथे श्यामा. ही श्यामा? अरे ही हेमाची चुलत बहीण ना? चुलत बहीण नाही, ती सख्खी बहीण आहे, सख्खी बहीण. अरे सर साहेब, तू का जुळ्या मुली ना? मुली तुझ्या का माझ्या? तुझ्या. मग तुला माहिती का मला माहिती? हेमा, हो काय प्रकार? आंटी, पप्पा बोलतात ते खरंय. आम्ही दोघी जुळ्या बहिणी नाहीत. मीच दोघींचं नाटक करत होते. नाटक? तुम्ही आताचे बुरगे किती करतील कोण जाणा बाबा. अगो हो कोण? हा 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 श्यामाचा नवरा. हे लग्न मला मान्य नाहीये. बाबा का? त्यात वाईट का असं? अगं त्याचं स्टेटस, तो काय आमच्या घराण्याच्या योग्यतेच आहे. हे तू माका सांगतोस? अरे तू लग्न झालंस तेव्हा कोण होतास? तुझ्या बायकोच्या पायंगुणानच मोठा झालास ना. अरे तसं हाही होईल. तरुणांच्या भावना समजून घेऊन जा. त्यांना एकमेकाबरोबर जन्म काढचो असा. स्वतःच्या वैभवाचं एवढं अहंकार बरो नाही. अरे शेवटी आम्ही मनुष्याच नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. म्हणजे काय झालं गेलं गंगेला मिळालं. पण या हेमाचं काय? अरे पण तिने पण बघितलं असेल एखादं नवरा. किती वय तुला तू मला कोण हो तुम्ही? कोणात काय हे? हे 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 पप्पा. नाही नाही नाही, हे नामवंत गायक सुरेश कुमार आणि हे आमचे पप्पा सर साहेब. श्यामा कुठे दिसत नाही. म्हणजे म्युझिक कॉन्फरन्सला जायचं होतं आम्हाला. म्हणजे श्यामाचा तुमचा काय संबंध? वा, जन्माचा संबंध आहे. म्हणजे लवकरच आम्ही लग्न करणार आहोत. अरे इज इट पॉसिबल? तिथं लग्न झालेलं आहे काय? हो अच्छा, काय? आणि लवकरच ती आई होणार आहे. आपण, मी श्यामाचा नवरा अशोक. अहो पण हे कसं शक्य आहे? कालच तिने मला लग्नाचं वचन दिलंय. तुम्ही बोलवा तिला, म्हणजे तुमची खात्री होईल. बोलवायला कशाला पाहिजे? काय श्यामा इथं उभी आहे? ही श्यामा इम्पॉसिबल. अरे हे तुम्ही मला सांगताय तिच्या बापाला? पण मग
हे गौडमगर आहे काय? मी करते याचा उलगडा. ही श्यामा. हो, काय कारणामुळे हेमा आणि श्यामा ही 2 रूप मला घ्यावी लागली. हे नाटक करावं लागलं. माझ्याशी सुद्धा? हो. का? ही परत फेड आहे. कसली? ट्रेन मध्ये मला फसवल्याची. छान 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 छान. धन्य आहे तुझी. सरसाहेब तुका 2 चांगले जावई मिळाले. आता सगळं विसर बघू. हा अरे ही मेरीची कृपा. हो तुझं जावई आणि हो माझं. चल पप्पा, तुम्ही रागवलात? रागावलो तर पण मला तुझ्या धडाडीचं कौतुक वाटलं म्हणताय. मुलग्यानो झाले मनासारखे आता. हा चला आता जोडप्यानी दोघांत तुम्ही सरसाहेबाच्या पाया पडा. हा चला. अष्टपुत्रा सौभाग्यवती. सगळेजण एकाच ठिकाणी सापडले वाटतं. अरे अरे कुठे गेली एवढी मोठी वस्तू? अरे वा, तुम्ही सुद्धा आलाच वाटतं प्रोफेसर दोन. माफ करा, माझ्यामुळे तुम्ही म्हणजे अगदी जवळजवळ जेलमध्ये जाऊन पडला तो. त्याचं काय एवढं घेऊन बसला तो तुम्ही? आता मात्र मी खरोखरच जेलमध्ये सापडलोय. मग हा काय केवढा मोठा तुरुंग बरोबर घेऊनच फिरतोय. त्याचे ते पेढे. आता लवकरच मी आजोबा होणार आहे. नाही तुम्ही आजोबा होणार आहे. तेव्हा नाही हे पेढे आमचे लगीन ठरलायचे. नमस्कार करतो. असं द्या. श्यामाचं लग्न झालं. उद्या मीही जाईन. मग तुम्ही एकटेच. नाही, आमची काळजी करायची नाही. आमची काळजी करायची नाही. आम्ही आमची व्यवस्था अगोदरच करून ठेवलेली आहे. मी आले. नो पप्पा तुम्ही सुद्धा गुपचूप आवईस म्हणजे थांबा जस्ट अ मिनिट. कम ऑन स्टार्ट. अरे वा. Don't do.